शिंगणापूरचं शनी देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या देवस्थानमध्ये काही मुस्लिम कर्मचारी आहेत, त्यांना काढण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने केली होती आणि त्यानंतर देवस्थान समितीनेही तातडीने काही हिंदू आणि काही मुस्लिम कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय आणि आता त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। शनी शिंगणापूर देवस्थान पुन्हा चर्चेत। 167 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याचीही मागणी। संपूर्ण देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं शनी शिंगणापूर देवस्थान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं। यावेळीही देवस्थानात असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांचा मुद्दा चांगलाच तापलाय। या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीने घेतली होती। याबाबत मोर्चाचा इशाराही त्यांनी दिला। त्या पार्श्वभूमीवर विश्वस्तांनी बैठक घेऊन तब्बल 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले। या 167 कर्मचाऱ्यांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांसह 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। आम्ही आजच 167 कर्मचाऱ्यांना ते सतत गैरहजर असतील किंवा देवस्थानच्या नियमाचं पालन केलं नसेल किंवा अजून काही त्यांच्याकडून गैरवर्तन घडलं असेल अशा 167 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेलं आहे। मुस्लिम कर्मचारी आहेत ना, त्यांच्याकडूनही ते सतत गैरहजर असतील किंवा काही गैरवर्तन घडलं असेल तर त्यामध्ये ते कर्मचारी आहेत। तर सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देताच देवस्थान नरमल्याची प्रतिक्रिया भाजप आध्यात्मिक आघाडीने दिली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या भव्य मोर्चाचं आयोजन केलंय, पण या मोर्चाचा दबाव इतका वाढला की या मंदिर विश्वस्तांना झुकावं लागलं आणि आज त्यांनी जाहीर केलं की या मुस्लिम कर्मचाऱ्यांना आम्ही नोकरीवरून काढून टाकतोय। तर दुसरीकडे देवस्थानला हिंदू कर्मचारी मिळाले नाहीत का असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलाय। जे ते सांगतात देवस्थानात कामाला नाही, ट्रस्ट मध्ये आहेत, इकडे आहे तिकडे, अहो काय कामच काय त्याचं तिथं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आणि आपले माणसं काय कमी आहेत का त्या गावात? काय आपले इतर लोक कमी आहेत का? शनी शिंगणापूर देवस्थानने घेतलेला हा निर्णय चुकीचा असून या निर्णयामुळे द्वेषभावना निर्माण होत असल्याचं मत ग्रामस्थांनी मांडलंय। निर्णय म्हणजे तो चुकीचा निर्णय येतो, त्याच्यामुळे काय होतं, जास्त द्वेष निर्माण होऊ राहिले, लोकांच्या मनात वेगळी भावना होऊ राहिली। बरं, तो विषय म्हणजे काय, जे मुलं आहे, जे तुम्ही जे यादी म्हणता 144 मुलं, ते म्हणजे प्रॉपर सोन्याचे नाही ना, पूर्ण नेवाशी तालुक्यामधले मुलं आहे आणि ते यादीच्या हिशोबाने तेवढे लोक तिथं कामाला पण नाही, काही मुलं स्वतःहून कधी सोडून गेलेले। देवस्थानने घेतलेल्या या निर्णयाविरोधात MIM आक्रमक झाली आहे। या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आलाय। जर विश्वस्त त्यांच्यावर अन्याय करत असतील, आम्ही जात धर्म न पाहता जर त्यांनी विश्वस्तांनी त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांना काढून टाकला तर नक्कीच ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या माध्यमातून आम्ही त्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी न्यायालयीन लढा उभा करणार आहेत। खरं तर कामावरून कमी केलेल्या 167 कर्मचाऱ्यांपैकी 8 मुस्लिम कर्मचारी हे परमनंट आहेत। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मागे युनियन उभी राहणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र अद्यापही 167 कर्मचाऱ्यांपैकी परमनंट असलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचं समजतंय। त्यामुळे युनियन देखील वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।